नमस्कार मित्रांनो, तुम्हाला खरंच वाटतं का की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज विषयी पूर्ण माहिती आहे? आजचे प्रश्न पाहून डोकं नक्की खाजवणार आहात मित्रांनो. स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आज आपण जी.के क्वेश्चन, जबरदस्त असे जी.के क्वेश्चन पाहणार आहोत. चला तर मग 20 पैकी किती प्रश्न येतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. चला तर मग स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630. कधी? 19 फेब्रुवारी 1630. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? शिवाजी महाराजांच्या आईचे नाव होते जिजामाता. प्रश्न क्रमांक 3, शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? शिवाजी महाराजांचे गुरु होते मित्रांनो समर्थ रामदास. प्रश्न क्रमांक 4, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो, शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? तर तो किल्ला होता मित्रांनो तोरणा किल्ला. शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकलेला त्याचं नाव होतं तोरणा किल्ला. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतः बांधला? तर शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला आहे मित्रांनो प्रतापगड. हा मित्रांनो शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, शिवाजी महाराजांनी सुरतवर पहिली स्वारी कधी केली? शिवाजी महाराजांनी सुरतवर पहिली स्वारी केली मित्रांनो 1664 रोजी. कधी? 1664ला सुरतला लुटलं होतं शिवाजी महाराजांनी. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता किल्ला समुद्री संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा होता? तर मित्रांनो तो किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. हा समुद्र संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. शिवाजी महाराजांना माहीत होतं, त्यामुळे तो त्यांनी जिंकला होता. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, शिवाजी महाराजांनी कोणत्या सुलतानशाही विरुद्ध स्वराज्याची सुरुवात केली होती? शिवाजी महाराजांनी आदिलशाही विरुद्ध स्वराज्याची सुरुवात केली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9, राजमुद्रावरील शिलालेख कोणत्या भाषेत होता? राजमुद्रावरील शिलालेख हा संस्कृत भाषेमधील होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? स्वराज्य ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस त्याची पहिली राजधानी होती मित्रांनो राजगड. हा प्रश्न जास्त करून मित्रांनो एक्झाममध्ये विचारला जातो. IMP आहे क्वेश्चन मित्रांनो, लक्षात राहू द्या. याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 11, सिंहगड जिंकताना शौर्य गाजवणारे सरदार कोण होते? सिंहगड ज्यावेळेस जिंकला त्यावेळेस त्याच्यामध्ये शौर्य गाजवणारे होते तानाजी मालुसरे. हे सैन्याचं शौर्य महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये सिंहगड जिंकताना. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, बाजीप्रभू देशपांडे यांचे शौर्य कोणत्या घटनेशी संबंधित आहे? बाजीप्रभू देशपांडे हे मित्रांनो पावनखिंड, ज्यावेळेस लढाई झाली ती पावनखिंडची, त्याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांचे शौर्य महत्त्वाचं मानलं जातं. ते महत्त्वाचे व्यक्ती होते, त्याच्यामध्ये सैनिक मावळे होते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 13 नंबरचा प्रश्न, तोरणा किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचे नाव काय ठेवले होते? तोरणा किल्ला ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी जिंकला त्यावेळेस त्याचे नाव मित्रांनो, तो किल्ला खूप मोठा होता, प्रचंड असा मोठा होता, त्याच्यामुळे त्यांनी त्याचं नाव प्रचंडगड असे ठेवले होते. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांना कोणती पदवी देण्यात आली होती? राज्याभिषेकच्या वेळी झाला शिवाजी महाराजांचा त्यावेळेस छत्रपती ही शिवाजी महाराजांना पदवी देण्यात आली होती. तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणू लागले सगळेजण. प्रश्न क्रमांक 15, शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील महत्त्वाचा घटक कोणता होता? शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील महत्त्वाचा घटक होता अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळ हे महत्त्वाचं होतं शिवाजी महाराजांच्या. प्रश्न क्रमांक 16, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याशी प्रतिकात्मकरित्या जोडली जाणारी तलवार कोणती? तर शिवाजी महाराजांची तलवार होती भवानी तलवार. ही त्यांना स्वतः भवानी मातेने दिली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17, शिवाजी महाराजांच्या बालशिक्षणात महत्त्वाची भूमिका कोणी बजावली होती? शिवाजी महाराजांचं बालशिक्षण हे दादाजी कोंडदेव यांनी बजावली होती भूमिका. त्यांनी त्यांना शिक्षण दिलं होतं. प्रश्न क्रमांक 18, शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत कोणती पद्धत महत्त्वाची होती? शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत महत्त्वाची पद्धत होती गनिमी कावा. कोणती पद्धत मित्रांनो? गनिमी कावा.
प्रश्न क्रमांक 20. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या दिवशी झाले होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन मित्रांनो 3 एप्रिल 1680 रोजी झाले होते. त्याच्यानंतरचा मित्रांनो 20वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य टिकवण्याची जबाबदारी मुख्यतः कोणावर आली होती? या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे कमेंटमध्ये. आणि किती प्रश्नांची उत्तरं बरोबर देता आली तुम्हाला मित्रांनो नक्की सांगा. स्कोअर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा. आणि जर तुम्ही खरं शिवभक्त असाल तर हा व्हिडिओला प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.